प्रतिष्ठानतर्फे सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. खास करून ही पत्रकार परिषद येण्याच्या मागचं मूळ कारण हा आहे की आज आम्ही राज्य गुजर प्रतिष्ठान म्हणून आणि सकल मराठा समाज याच्या एक व्यथा आहे. आम्हाला सगळ्यात महत्वाची व्यथा आहे की अबू आझमी सारखा व्यक्ती वारंवार आमच्या मराठा मुस्लिम समाजाच्या उरावर औरंगजेब बसवायचं काम करत आहे. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण जीवन इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, ते छत्रपती प्रतापसिंह महाराजांपर्यंत मराठा मुस्लिम समाजानं मोठ्या प्रमाणात संघर्ष करून या स्वराज्याला राखायचं काम केलेलं. पण आम्ही नजीकच्या काळामध्ये बघतोय की उत्तर भारतीय राजकारणी वारंवार त्यांच्या वोट बँक करिता मराठी मुस्लिम समाजाच्या उरावर औरंगजेब बसवायचा प्रयत्न करतात. खऱ्या अर्थाने ही अडचण आमची आहे. का औरंगजेब आमच्या उरावर बसवायचा? औरंगजेब आमचा कोणी नाही लागत. औरंगजेब ज्यांचा लागतो ते त्यांना वाटत असेल औरंगजेब त्यांचा तिथे महाराष्ट्रात राहू नये. अबू आझमी इथं पोट भरायला येतात. पोट भरायला येऊन इथे येऊन आमच्याच मातीत येऊन आमच्याच राजाची हाल करणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात. हे महाराष्ट्राला मान्य नाही. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी व छत्रपतीच्या राजघराण्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक गडावर असणाऱ्या दर्गेला, मशिदीला, ईदगाला इनाम दिलेले आहे. कित्येक दर्ग्यांचे उरूस सुद्धा छत्रपती घराण्यानं साजरा केलेले आहेत आणि कित्येक दर्ग्यांच्या उरुसाला इनामपत्र सुद्धा दिलेले. एवढं सगळं असताना महाराष्ट्रामध्ये अचानक आम्हाला मोठ्या प्रमाणात औरंगजेबावर प्रेम करणारी पिलावट ही उत्तर भारतातली दिसते. खऱ्या अर्थानं मला या सर्व लोकांना सांगायचंय की तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही, महाराष्ट्राचा पराक्रम माहित नाही, इथल्या मराठी मुसलमान व्यक्तींनी स्वराज्यासाठी केलेला त्याग माहित नाही आणि वारंवार आमच्या उरावर औरंगजेब बसवून करायचे तरी काय तुम्हाला? मगाशी 2 दिवसांपूर्वी राजगडाच्या पायथ्याला गावामध्ये एक अल्पवयीन मुलानं औरंगजेबाचा स्टेटस ठेवला. खऱ्या अर्थानं त्या गोष्टीचा मी निषेध करतो. तर अल्पवयीन मुलाचं नाव घेण्यात अर्थ नाहीये, पण त्या व्यक्तीचा मी निषेध करतो की असं का परिस्थिती निर्माण केली जाते. ही जाणून बुजून आमच्या तरुणांच्या डोक्यामध्ये या अबू आझमी सारखी लोक वेगळ्या पद्धतीनं औरंगजेब घालायचा प्रयत्न करत आहेत. पण मराठी मुसलमान तरुण हा स्वामीनिष्ठ आहे, शिवनिष्ठ आहे, संभाजी महाराजांची प्रेरणा घेऊन चालणार आहे. औरंगजेब आमच्या इकडे चालणार नाही. असल्या औरंगजेब आमच्या मातीत गाडले जातात. हा आमचा इतिहास आहे. आम्ही शासनाला विनंती करतो की शासनानं औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांवर फौजदारी खटले दाखल व्हावे असा कायदा येणाऱ्या अधिवेशनात शासनानं करावा. जर शासनानं हा कायदा केला नाही तर आम्ही आझाद मैदानावर शासनाच्या विरोधात आंदोलन करू. वेळ प्रसंग पडल्यास तीव्र आंदोलन करून तिथं आमरण उपोषण देखील मराठा मुस्लिम समाजाच्या वतीने करू. या सर्व गोष्टी घेत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. गड किल्ल्यांवरच्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्या आमच्या प्रेरणास्थान आहेत, ज्या मुस्लिम समाजाला आस्थाक आहेत, म्हणजे गेले 300-350 वर्ष मुस्लिम समाजातली लोक, महाराष्ट्रातली मराठी मुस्लिम समाज हा ज्या इनाम पत्रावर, ज्या इनाम जमिनीवर पोचतोय, ती इनाम जमीन छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. त्यामुळे मला ठामपणे सांगायचंय, कुठला बादशाह तुम्हाला राखायला आला नाही, कुठल्या बादशाहनं तुमच्या दर्गेचं रक्षण केलं नाही, कुठल्या बादशाहनं तुमच्या मशिदीला इनाम दिलं नाही. तुमच्या मशिदीला इनाम, तुमच्या दर्ग्याला इनाम, तुमच्या ईदगाला इनाम हे छत्रपती शिवरायांनी, छत्रपती घराण्यांनी दिलेलं आहे. हे इथल्या मुसलमानांनी विसरता कामा नाही आणि ते किंवा विसरतही नाहीये. त्यामुळे अबू आझमी सारखी ही जी पिलावळ आहे हिला मराठी कळत नाही. त्यामुळे याला मराठीत सांगतो, ज्यादा उडो मत वरना पर काट दिए जाएंगे. सकल मराठा मुस्लिम समाज या विषयाच्या बाबतीत खूप गंभीर आहे आणि आपल्या सर्वांच्या समोर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगू इच्छितो की त्यांनी तातडीनं हा कायदा करावा औरंगजेबाची उदारती करणाऱ्यांच्या विरोधात आणि अबू आझमीला
त्याची आमदारकी रद्द करावी. आता माझ्या कानात आलं, माझे पत्रकार बांधव मला म्हणत होते की अधिवेशनापुरतं त्याची आमदारकी रद्द केली आहे. अरे तुझी लायकी आहे का बाबा? महाराष्ट्रातून आमदार होतो ना तो, त्याची कायमस्वरूपी आमदारकी रद्द केली पाहिजे. त्यांनी इष्ट निंदा केली आहे. छत्रपती शिवराय आमचे इष्ट आहे. आमच्या इष्टाची जर कोण निंदा करत असेल तर त्याला इथं राहायचा अधिकार नाही, त्याला इथं निवडून यायचा अधिकार तर लांबच, त्याला इथं महाराष्ट्रात राहू द्यायचं नाही. आणि जर त्यांनी हे केलं नाही तर अबू आझमीला महाराष्ट्रात फिरू देणार नाही बरं का. मराठी मुस्लिम समाज हे गांभीर्यपूर्वक मी इशारा देतोय. महाराष्ट्रामध्ये राज्य गुजर प्रतिष्ठानचा प्रत्येक कार्यकर्ता, सकल मराठा मुस्लिम समाजाचा प्रत्येक कार्यकर्ता अबू आझमीचा महाराष्ट्रात फिरणं अवघड करेल. प्रशासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन त्याला तातडीने निलंबित करावं आमदारकीवरून आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. जल्द से जल्द, लवकरात लवकर औरंगजेबाच्या स्तुतीकरणाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी कायदा महाराष्ट्र राज्य सरकारनं बनवावा असं मी चेतावनी वजा निवेदन त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहे. आम्हाला आमच्या राजाबद्दल प्रेम, छत्रपती आमच्या रक्तात आहे. मेलो तरी इथल्या मराठी मुसलमानाच्या रक्तातनं छत्रपती जाणार. नमस्कार, मी सुनील भोईटे, मानद वन्यजीव रक्षक सातारा आणि संस्थापक महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट.
नुकतंच गेल्या महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्ह्यातील दरे-खुर्द महादरे या भारतातील पहिल्या फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्राला मान्यता दिली आहे. तर हे महादरे जो परिसर आहे तर ह्या परिसरामध्ये फुलपाखरांची जैवविविधता खूपच चांगल्या प्रकारे दिसून येत असल्यामुळे त्या क्षेत्राला संवर्धन राखीवचा दर्जा देण्यात आलेला आहे. आता हा महादरे हा जो परिसर आहे हा पश्चिम घाटातला किंवा पश्चिम घाट आणि दख्खनचं पठार यांना साधणारा इकोटोन या प्रकारात मोडणारा भाग आहे किंवा टापू आहे. ह्या इकोटोन प्रदेशांमध्ये दोन्ही प्रदेशातली म्हणजे मैदानी प्रदेश असेल किंवा जंगली प्रदेश म्हणजे आता अर्थात आपला पश्चिम घाट असेल तर या भागातली जैवविविधता आपल्याला एकत्र नांदताना पाहावयास मिळते. आणि ह्या जैवविविधतेमुळेच या दरे-खुर्द महादरेच्या जंगलावर भारतातल्या पहिल्या फुलपाखरू संवर्धन राखीवची मोहर उमटलेली आहे. भविष्य काळामध्ये ह्या संवर्धन राखीवच्या निर्मितीमुळे येथील निसर्ग संवर्धन आणि विशेष करून लोकसहभागासह निसर्ग संवर्धन पर्यावरण रक्षणाच्या अनेक गोष्टी आपल्याला इथून पुढे करता येणार आहेत. याच्याच बरोबरीने या संवर्धन राखीवच्या माध्यमातून सातारा शहर आणि परिसरातील कॉलेजेस असतील, शाळा असतील किंवा त्यामध्ये विद्यार्थी असतील यांच्यासाठी जंगल किंवा निसर्ग संशोधनाचं एक मोठं दालन आता खुलं झालेलं आहे. तिथे किती प्रजाती आढळतात? 2 मिनिटं. आपल्या पश्चिम घाटामध्ये साधारणतः 346 प्रकारच्या फुलपाखरांची नोंद करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय तर 346 प्रकारच्या प्रजाती आपल्या पश्चिम घाटामध्ये आढळून येतात. दरे-खुर्द महादरे या जंगलाचं वैशिष्ट्य असं की या मात्र 105 हेक्टरच्या टापूमध्ये या 346 पैकी 182 प्रजाती ह्या महादरे जंगलामध्ये आढळून येतात आणि हेच या महादरे जंगलाचं वैशिष्ट्य आहे. याच्या बरोबरीनं काहीतरी या 182 प्रजातींमध्ये 2 प्रजाती फुलपाखरांच्या अशा आहेत की ज्या शेड्यूल 1 मध्ये म्हणजे ज्यांना भारतामध्ये वाघाचं जे हे आहे स्टेटस किंवा वाघाचं जे संरक्षण आहे ते येथे आढळणाऱ्या 2 फुलपाखरांना आहे. त्यामध्ये ऑर्किड टीट आणि व्हाईट टिप्ड लाईन ब्लू या फुलपाखरांचा समावेश होतो. याच्याच बरोबरीनं शेड्यूल 2 मध्ये जवळपास 3 ते 4 फुलपाखरं आणि शेड्यूल 3 व 4 मध्ये साधारणतः 16 फुलपाखरं या भागामध्ये आपल्याला आढळून येतात. याच्याच बरोबरीनं जवळपास 15 ते 18 फुलपाखरं ही अशा प्रकारची फुलपाखरं या परिसरात आपल्याला आढळून येतात की ही मात्र आणि मात्र या पश्चिम घाटातच आपल्याला आढळतात. यांनाच आपण प्रदेशानिष्ठ किंवा एंडेमिक टू वेस्टर्न घाट्स असं संबोधलं जातं आणि ही या जैवविविधतेची इथलं मानक आहे. या दरे-खुर्द महादरे फुलपाखरू संवर्धन राखीवविषयी सांगण्यासारखं बरंच काही आहे. त्याच्याचमध्ये अजून एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की सामान्यतः आपण म्हणतो की आता फुलपाखरू संवर्धन राखीव झालंय तर चला आपण फुलपाखरं पाहायला दरे-खुर्द महादरेला जाऊया. निश्चितपणे मित्रांनो या महादरेच्या जंगलात तुम्ही फुलपाखरं पाहायला या. मात्र येताना थोडंसं हंगाम म्हणजे प्रत्येक जे काही फुलपाखरं तुम्ही पाहणार आहात जसा फळांचा फुलांचा बहरण्याचा येण्याचा हंगाम असतो तसाच फुलपाखरांची संख्या देखील वर्षभरामध्ये कमी अधिक होत असते. तर याच्याकरिता आपला पावसाळा संपल्यानंतरचा जो अगदी ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत जो काही कालखंड असतो त्या कालखंडामध्ये तुम्हाला फुलपाखरं खूप चांगल्या पद्धतीने ते दिसून येऊ शकतात. याच्याच बरोबरीनं जर तुम्हाला त्यांच्या लाईफ सायकल म्हणजे त्यांच्या जीवन शृंखला जर काही बघायची असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला पावसाळ्याच्या पूर्वी म्हणजे मेचा शेवटचे 15 दिवस ते जूनचे पहिले 15 दिवस या हंगामामध्ये जर तुम्ही या महादरेमध्ये आलात तर तुम्हाला इथं फुलपाखरांच्या खूप चांगल्या त्यांच्या खाद्य वनस्पतींवरच्या जैव शृंखला पाहण्यास मिळते. मात्र असं अजिबातच नाही की महादरेला आल्यानंतर तुम्हाला फुलपाखरं अजिबातच दिसणार नाहीत. वर्षभराच्या कुठल्याही हंगामामध्ये या तीव्र पर्जन्यवृष्टी सोडून तुम्हाला या भागामध्ये फुलपाखरं ही सदैव पाहायला किंवा बघायला मिळू शकते. याच्याच बरोबरीने अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की कोणत्याही एखाद्या संवर्धन राखीव किंवा एखाद्या संवर्धनाचा पाया असतो तो म्हणजे संशोधन. तर या महादरे फुलपाखरू संवर्धन राखीवच्या कामामध्ये देखील येथील गावकऱ्यांसोबतच महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट ही जी आमची एक संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून जवळपास 22 संशोधक आणि त्यांचे 3 मार्गदर्शक या अशा 25 लोकांनी सन 2017 पासून या महादऱ्याच्या जंगलामध्ये प्रत्येक रविवारी महिन्यातल्या आठवड्यातल्या प्रत्येक रविवारी येथे भेटी देऊन येथील जैवविविधतेचं मापन केलेलं आहे. इथल्या जैवविविधतेची नोंद केलेली आहे आणि त्या नोंदीच्या आधारेच सदरचा प्रस्ताव हा वनविभागामार्फत राज्य वन्यजीव मंडळाकडे सादर करण्यात आला. राज्य वन्यजीव मंडळाकडे सादर झालेल्या या प्रस्तावाला
राज्य सरकारनं, राज्य वन्यजीव मंडळानं मान्यता दिलेली आहे, त्याच्यावर मान्यतेची मोहर उमटवलेली आहे.